सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. 3 षटकांची मॅच राहील आणि 3 षटकांमध्ये पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी हे दोन संघ इथे करतील. पहिला ओव्हरचा पहिला जरा विचार केला मागील चांगली एक मॅच आपल्या समोर रंगली. चला सनी. तर मागील 2 सामने म्हणजेच आपण पाहिले त्यामध्ये परी इलेव्हन डोंगरनाव्या संघाने चांगला दणदणीत विजय संपादन केला होता. त्यानंतर देवपेश संघाने देखील चांगला इथे विजय संपादन केला होता आणि आता मात्र ते दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला इथे खेळताना दिसतात. चला सनी, विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या इथे लगेच उपस्थित राहायचे. ज्या सनीने चांगलं अत्यंत जबरदस्त कामगिरी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला तो सनी ठरतोय सामन्याचा सामनावीर. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय वैभवजी डोंगरे. चांगले पंचगिरी त्यांच्या माध्यमाताच्या दिवसासाठी आपल्याला आपण पाहतोय, कारण की गेले 3 दिवस दत्ता कडव हे पंचांच्या भूमिकेत दिसून येत होते आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकता रोशन दमाणे यांना. आणि स्कोर कार्डच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील म्हणजेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणजेच कल्पेशजी मार्के सर. आणि या सर्वांचं करूया वेलकम सरचे स्वागत आणि जाऊया मॅचच्याकडे. तिथे रंगतो एका साईडला देवपे आणि एका साईडला तो मात्र संघ खेळताना आपण दिसेल म्हणजेच डोंगर नावे. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहणार आहोत. खरं तर या मॅच मध्ये जर विचार केला सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आणि भानुदास याचा विचार केला तर एक शतकीय खेळी देखील त्याच्या नावावर आहे. आणि पाहावं लागेल आज पुन्हा एकदा मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो. आज पुन्हा एकदा या पाटगावकर चषकामध्ये दाखल झालेत. गेम इज ऑन. पहिलाच बॉल पुलर लेन्सचा इनफिल्डच्या डोक्यावरनं गॅप सिलेक्शन केला आणि बॉल थांबणार नाहीये. नो प्लस 4 आलाय चौकार. नशिबाचा पंजाब स्टार्ट जो मात्र नक्कीच खरा पाहायला मिळाला ते मात्र गोलंदाजी करणार टीम म्हणजेच परी 11 डोंगरनाव्या संघाची. आणि चांगली सुरुवात जी मात्र म्हणता येईल बॅटिंग करणार टीम म्हणजेच देवप्या संघाची. नशिबाचा पंजा जो मात्र बॅटिंग करणार टीम देवप्या संघाला मिळाला. या दरम्यान आकाश हो आडव्या बॅटने प्रहार केला ऑन साइडच्या दरम्यान मिड विकेटला. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे बॉल मात्र कलेक्ट करू शकत नाहीये आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दर्जेदार लागोपाठचा भानुदाच्या बॅट मधनं चौकार. या भानुदाची लगेच चर्चा करत होतो आपण की खरं तर नक्कीच एक शतकीय खेळी त्याच्या नावावर आहे आणि नक्कीच त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये देखील करताना 2 बॉल आणि 2 चौकार वसूल केलेत. एक नक्कीच नो बॉल प्लस 4 हा देखील पाहिला आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 9 या आकड्यावर. ओहो स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय. हेलिकॉप्टर बॉल. बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भानुदाच्या बॅट मधून आलेला लागोपाठचा तिसरा चौकार. लोंगांच्या दरम्यान हा बॉल नक्कीच चौकार पाहायला मिळाला. खरं तर अक्षरशः तुटून पडला या मॅच मध्ये. सध्या विचार केला तर रोखणं गरजेचं राहिला. मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता सध्याच्या घडीला देवपे संघासमोर नतमस्तक होताना आपण पाहतोय. फिल्डिंग करणार टीम म्हणजेच डोंगर नावे संघ. ओहो पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय लागोपाठचा दर्जेदार दिमागदार क्रिकेटचं सौंदर्य जपणारा नेत्रदीपक चौकार. या मॅच मध्ये आग ओतताना आपण पाहतोय भानुदास. या खेळाडूची चर्चा सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये होत असते आणि ती का होत असते सध्या या मॅच मध्ये पुन्हा एकदा सांगून देत असताना भानुदासला आपण पाहतोय. आतापर्यंत जरा विचार केला तर नक्कीच 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. या मॅच मध्ये जर क्रमांक 1 चं षटक आकाश याच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता आणि
खरं तर या मॅच मध्ये आता थोडस नतमस्तक होताना आकाश मात्र बॅटर भानुदासच्या समोर आपण पाहतोय. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये आणि कमबॅक करण्याची क्षमता जी मात्र आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी, चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटवर आणि संघर्ष करताना आपण पाहतोय आकाश या गोलंदाजाला. लवकऱ्या हाताचा गोलंदाज ऑन स्ट्राईकला भानुदास. हो इथे पाहूया बॅटची कडा, इथे पाहावं लागेल टॉप एज लागलाय आणि कोणतीही चूक करत नाहीये. फार मोठी विकेट जी मात्र गळाला लागले आणि नक्कीच भानुदासची विकेट. धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम देवपे या संघाला बसतोय. भानुदास आता विचार केला तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 5 बॉल आणि 16 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. भानुदासाचा तंबूच्या आसराला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. तर सध्याच्या घडीला विचार केला तर 17 धावसंख्यावर एका विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल असतील. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल या नक्कीच ओव्हर मधले शिल्लक असतील. कमबॅक मात्र नक्कीच करताना जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आपल्या डोळ्यासमोर आहेत तोपर्यंत येणारा क्षण फक्त अपुलाच आहे असं काही सांगून देत असताना, कमबॅक कसं करायचं तर विकेट घेऊन करायचं हे सांगून देत असताना आकाश या मॅच मध्ये इथे ऑन साइडला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला बॉल कलेक्ट केला. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संख्या जर विचार केला तर पुढे सरकताना पाहतोय 18 या आकड्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आशुतोष गायकवाड. खूप मोठं नाव मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतो. हो इथे पाहावं लागेल चांगला सिलेक्ट केलाय शॉट आणि क्षेत्ररक्षक आला मिड विकेटचा आणि एक धाव नक्कीच इथे वाचवू शकले नाहीये. आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 19 या आकड्यावर. कमबॅक कसं असावं नक्कीच मात्र पाहायला मिळालं गोलंदाज आकाश, कारण की पहिला बॉल नो प्लस 4 एक नशिबाचा पंजा जो म्हणता मिळाला होता बॅटिंग टीम समोर. त्यानंतर कमबॅक करायचं होतं. त्यानंतर विकेट घेऊन भानुदासची एक फार मोठी विकेट टिपली आपल्या अकाउंटमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटवर नेऊन ठेवायचं काम करताना पण पाहिलं. पण बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय म्हणजेच आशुतोष गायकवाड. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं नाव ज्या खेळाडूचं घेतलं जातं. आणि आता पाहावं लागेल क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी आशुतोष गायकवाडला आपण पाहू शकाल मॅच मध्ये. इथे आता ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याच्या सोबतीला स्वप्नील जो आला होता त्याच्या बॅटमधून आतापर्यंत कोणतेही धाव नाहीये, कोणताही बॉल, एक धाव आपण पाहतोय. ओहो लोअर फुल टॉस नक्कीच टप्पा पडला. त्यानंतर थोडीशी ते उचली घेताना बॉलला पाहिलं आणि विचार केला तर हा डॉट बॉल आपण पाहतोय. देवपे संघ आपल्या नावाचा बोलबाला या मैदानामध्ये करेल का? दोन्ही संघ संघर्ष करतात. एका साईडला डोंगरनावे संघ, एका साईडला देवपे संघ. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज धनाजीला पाहतोय. क्रमांक 1 चा बॉल चांगल्या पद्धतीने त्याच्या स्पेलमधनं टाकला गेला आणि डॉट बॉल टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं. नेक्स्ट बॉल धनाजीचा बॉल यावर आला अटॅक फुल आणि बॉल गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविश्वसनीय, दिमागदार, वन क्वालिटीचा मॅक्झिमम पॉवरफुल षटकार.
ओहो इथं बॅटची कडा पाहावं लागेल. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलला बॅकअप देताना आपण पाहिलं आणि नक्कीच चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. आणि एक डाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिले एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 26 या आकड्यावर आपण पाहतोय. क्रमांक 2चं षटक धनाजी ज्याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय आणि पाहावला गेला पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर आलेला एक सिंगल आणि पुढील बॉल नेक्स्ट बॉलसाठी सज्ज असेल. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. ओहो दांडी 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 गोल, फर्निचर डिसमिट, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं पतन, फार मोठी विकेट आता मात्र लागते, कारण की ज्या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो आशुतोष गायकवाड, आणि नक्कीच त्याची विकेट इथे मात्र कॅरी करताना आपण पाहतोय गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून. नक्कीच चांगला प्रयत्न, चांगला कमबॅक, कारण की पहिल्या बॉलवर एक डॉट बॉल, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर एक रन्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक विकेट घेऊन करताना आपण गोलंदाज धनाजीला पाहतोय या मॅच मध्ये. आता सध्या पुन्हा एकदा बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम, कारण की दोन महत्वाचे विकेट होत्या भानुदास त्यानंतर आशुतोषची, आणि ती विकेट घेण्यामध्ये यश ते संपादन केलं. पण स्वप्नील नावाचा फलंदाज मैदानामध्ये अद्याप शेष आहे, हे विसरून चालणार नाहीये गोलंदाजी करणारी टीम डोंगरगाव या संघाला. इथे पाहावं लागेल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय, कुणालला पाहतोय. ओहो नक्कीच यॉर्क लेंथ मध्ये चेंडू होता आणि हेलिकॉप्टर खेळायचा इथे प्रयत्न केला होता बॅटने, बॉलचा इथे संपर्क नाहीये. हा डॉट बॉल, मागील बॉलवर विकेट, त्यानंतर आलेला डॉट बॉल. क्वार्टर कमबॅक आपल्या गोलंदाजीमध्ये करताना, कारण की आकाशने थोडंसं इथे आकाशचं षटक इथे महागडं ठरलं होतं, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि ते पाऊल आता धनाजीने घेतलं. इथे पाहूया हवेमध्ये बॉल आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि झेल मात्र सोडला गेला. दोन धावा टीमच्या स्कोर कार्डवर ऍड होताना पाहतोय. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त होताना आपण पाहतोय आणि 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा आहे विद्यमान 16 आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी भरपूर जणांचं सहकार्य लागलं, म्हणजेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज ची मात्र कूलर आहे, आणि नक्कीच ती जे सावळी मैदान पाटगाव शर्यत मंडळ यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द मॅच ची सिरीज आपल्याला लाभली आहे, आणि त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त. थँक्यू सो मच. तसेच जी काही बॅट्समनसाठी जी मात्र बॅट आहे ती सन्माननीय गिरीश बांगारा यांच्याकडनं लागलं आहे, म्हणजेच स्पोर्ट्सचे मालक गिरीश बांगारा यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला लाभली आहे. तसेच जे बेस्ट बॉलरसाठी शूज लाभले आहेत, म्हणजे सन्माननीय नयन न्यायकर यांच्या माध्यमातून हे आपल्याला शूज लागले आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी सन्मान चिन्ह जे काही लाभले आहेत ते दत्तात्रय डोंगरे भाजपा अध्यक्ष मुरबाड यांच्याकडनं हा मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह आपल्याला लाभलं आहे. तसेच दिलीप हरिचंद्र मार्के एक उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडनं देखील सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेलं आहेत. नक्कीच चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या वतीने आपल्याला त्यांच्याकडनं लाभलं, त्यांचं देखील करूया मनपूर्वक आभार व्यक्त या स्पर्धेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने. धावसंख्येचा विचार केला तर
2 ओव्हरचं षटक इथे कंप्लीट झालं आणि 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चला फिल्डिंग सेट करा प्लीज, कारण की पाटगावकर चषक आयोजित 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आजचा दिवस क्रमांक शेवटचा आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगली मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, पाटगावकर गावाची ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. भरपूर आयोजकांची मेहनत आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच आजचा या फायनलच्या दिवसामध्ये ही परिपक्व पूर्ण पार पडताना ही स्पर्धा आपण पाहतोय. थोड्याच काही वेळानंतर सेमीफायनल, क्वालिफायर अशा मॅचेस आपल्या समोर रंगणार आहेत. चला क्रमांक 3चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि क्रमांक 3चं षटक इथे घेऊन आलाय गोलंदाज दीपेश. गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल क्रमांक 3च्या षटकासाठी. पाहावं लागेल दीपेश मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याच्या गोलंदाजीकडनं आपल्याला पाहायला मिळाली. तोच दीपेश पुन्हा एकदा ऑन साइडला इथे पाहावं लागेल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालं आणि एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. तर बरोबर 2 वाजेपर्यंत रिपोर्टिंग टायमिंग दिलं होतं. तर सर्व संघांना विनंती असेल की 2 वाजता सर्वांनी रिपोर्टिंग करायचे. तर त्यामध्ये चेई संघ असेल, म्हाडस संघ असेल, आगाशी संघ असेल, कोरावळे संघ असेल, कदमपाडा संघ असेल, सर्व संघांना विनंती असेल लगेचच आपण रिपोर्टिंग करायचे. ओहो इथे पाहू लागेल बॅटम पॅड मध्ये चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षक येतोय आणि डायरेक्ट हिट. काय घडले या मैदानामध्ये? लाजवाब क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा हिट आपण पाहतोय आणि फार मोठी पुन्हा एकदा विकेट गमवताना बॅटिंग करणारी टीम देवपे संघ. जो काय ऑन फील्ड अंपायर तुम्हाला डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल मित्रांनो. आणि चांगले पंच म्हणून त्यांची ओळख आहे. सर्व संघांची ज्यावेळी मी नावे घेतली त्यांनी सर्वांनी इथे कॉम्बॉक्स म्हणजे आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये येऊन सर्वांनी इथे रिपोर्टिंग करायचे. चेई संघ, म्हाडस संघ, आगाशी संघ, कोरावळे संघ, कदमपाडा संघ सर्व संघांना विनंती असेल की लगेच रिपोर्टिंग करायचे. हो इथे लाईन चेक करावी लागेल. नक्कीच विचार केला तर ऑफस्टम्पच्या बाहेर हा बॉल आपण पाहतोय आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय. नक्कीच मॅच मध्ये ते कमबॅक करताना आपण गोलंदाज दीपेशला पाहतोय, कारण की चांगली गोलंदाजी करताना दीपेशच्या माध्यमातून आपण सध्या पाहतोय. अक्रॉस द लाईन बॉटम हँडचा वापर इथे पाहू लागेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, फटका सजवला होता आणि चुकीचं कॉलिंग, सातत्याने चुकीच्या कॉलचं म्हणजे दुसरा गडी बाद होताना आपण पाहतो बॅटिंग करणारी टीम देवपे संघाची. विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावांचा मात्र इथे ओघ जणू काय लोटला होता. त्यानंतर भानुदास जो मात्र ज्याने विकेट गमावल्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करताना आपण डोंगर नाव्या संघाला पाहतोय. व्हॉट अ कमबॅक. प्रथमतः गोलंदाजी करणारा आकाश, त्याच्यानंतर त्याने नक्कीच त्याच्या
गोलंदाजीवर अटॅक आला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं. भानुजाची विकेट घेतल्यानंतर त्या मॅचमध्ये कमबॅक करताना आपण आकाशला पाहिलं. आणि आता धावसंख्येचा विचार केला तर 30 या आकड्यावर आपण पाहतोय. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहिली, कारण की पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून एक विकेट आणि पुन्हा एकदा रनआउटची विकेट. अशा पद्धतीने आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च करताना दीपेश या गोलंदाजाला पाहतोय. ओहो, हेलिकॉप्टर बॉल पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षणला जबाब पाहायला मिळालं. एक धाव ते कंप्लीट ची मात्र होताना पाहिली. चांगली गोलंदाजी म्हणता येईल दीपेश या गोलंदाजाची. आतापर्यंत धावसंख्या 31 या आकड्यावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावे. यावेळेस पाहूया बॅटची कडा घेतली होती आणि टॉपिच लागला होता. विकेट किपर कडे संधी होती, पण कोणताही मात्र इथे प्रयत्न केले नाहीत आणि एक धाव जी मात्र कंप्लीट होताना पण पाहिली. संख्येचा विचार केला तर हो, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता, पाहावं लागेल. आणि नक्कीच एक सिंगल ची मात्र आता कंप्लीट केली. मागील बॉलवर डॉट बॉल आपण पाहिला आणि त्यानंतर एक सिंगल. अशा पद्धतीने विचार केला तर 32 धावा टीमच्या स्कोर कार्डवर, 18 बॉल आणि आता आवश्यकता असेल 33 धाव्यांची. पहा, या मॅच मध्ये विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच धावांचा ओघ जो मात्र ओताना आपण पाहिले बॅटिंग करणारी टीम म्हणजे देवपे संघ. त्यानंतर काय कमबॅक जे मात्र डोंगरनाब्या संघाकडनं राहिलं. आपल्या गोलंदाजच्या शैलीतून क्रमांक 2चं षटक ज्याने कंप्लीट केलं म्हणजेच गोलंदाज धनाजीने कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. त्यानंतर दीपेश गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि दीपेशने वॉट बॉलिंग या मॅचमध्ये करताना ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता आपल्या टीमने, त्या पद्धतीची गोलंदाजी इथे सातत्यात आणायची होती आणि आपल्या संघासाठी नक्कीच आन बान आणि शान इथे पणाला लावून चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला इथे नक्कीच कमबॅक करून देताना गोलंदाज दीपेशला आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावसंख्येचा टार्गेट जो मात्र सेट केला फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर म्हणजेच परी 11 डोंगरनाब्या या संघासमोर. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम झालं होतं. 34 धावांचं आव्हान असेल. 18 बॉल आणि 34 धावांचं आव्हान असेल. थोडी मिस्टेक झाली होती. चला, सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये क्विक दाखल करा आणि लगेच आपली फिल्डिंग सेट करा. प्लीज स्पीडअप करा मित्रांनो. आजचा दिवस क्रमांक शेवटचा, अंतिम दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे, त्यामुळे तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. प्लीज स्पीडअप करा मित्रांनो. प्लीज रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. आयोजकांकडनं देखील तुम्हाला रिक्वेस्ट आली आहे. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये प्लीज लवकर दाखल करा. 18 बॉल 34 धावांचं आव्हान. या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय, येणार आहे नक्कीच 18 बॉल ठरून जातील. चांगला मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये 2 संघ मातब्बर संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज पाटगावकर चषकामध्ये त्यांची गाठ पडली आणि पाहावं लागेल या मॅच मध्ये. हॅलो
हॅलो हॅलो हॅलो या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी या दोन संघांच्या दरम्यान राहील. प्रथमतः फलंदाजी करणारी टीम म्हणजेच देवपिया संघाने 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्यात आणि 34 धावांचं आव्हान जेव्हा आता सेट केले डोंगरनाव्या या संघासमोर. तर सलामीचे दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आकाश खुने आणि जयेश गायकरला आपण पाहतोय आणि क्रमांक 1चं षटक देवपे संघाकडनं आशुतोष गायकवाडला आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल. अपील केले पंचांकडे आणि पंचांनी नो बॉल नक्कीच घोषित केलाय. ओके सॉरी पंचाने जसा हात केला म्हणून थोडी मिस्टेक झाली. सॉरी माफ करा. पंचा इशारा वेगळा करीत होतोय. ओहो इथे पाहावं लागेल. बॉल हवेमध्ये आहे. बॉलवर क्षेत्ररक्षक येतोय आणि कोणतीही चूक नाहीये आणि पंचाने देखील केले बोट आबालाकडे आणि विकेट क्रमांक पहिली मैदानामध्ये लागते बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला महाराज संघ रिपोर्टिंग करा आणि तर महाराज संघाचा कॅप्टन आणि चेई संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल की टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. तर नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल म्हणजेच कल्पेशजी मार्के. आता जर विचार केला तर या स्पर्धेचे खरोखर भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि आता देखील पंचांच्या भूमिकेत असून सुद्धा तिथून सुद्धा सूत्र हलवताना आपण पाहतोय. चला चेई संघ आणि महाराज संघ दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल रिक्वेस्ट असेल. ओहो चांगला बॉल चांगली लाईन आणि नक्कीच हा बॉल विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने डॉट बॉल विचार केला आशुतोष गायकवाडचं. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा बोलबाला का आणि नक्कीच माझ्या नावाचा बोलबाला का देतो आणि वाचतो त्याचं चोख प्रत्युत्तर सध्याच्या घडीला या मैदानामध्ये देखील देताना आपण पाहतोय. इथे पाहावं लागेल दांडी गुल फर्निचर डिसमिट उद्ध्वस्त केला यष्ट्या आणि विकेटचं पतन. फार मोठी विकेट जी मात्र लागते बॅटिंग टीम डोंगरनाव्या संघाला. ज्या गोलंदाजाची ज्या फलंदाजाची आपण चर्चा केली या मॅच मध्ये आणि त्या पद्धतीची कामगिरी पुन्हा एकदा आणि त्या पद्धतीचा विश्वास पुन्हा एकदा आपल्या संघाला मिळवून देताना आशुतोष गायकवाडला आपण पाहतोय. सध्या विचार केला डोंगरनाव्या संघाचा तर आतापर्यंत डॉट विकेट अशा पद्धतीने नक्कीच 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आशुतोष गायकवाडचे आणि नक्कीच विचार केला तर थोडंसं ते बॅकफुटर दिसतोय बॅटिंग करणारा संघ. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर डोंगरनाव्या संघाला आक्रमकता स्वीकारावी लागेल यात काही शंका नाही आहे. अजूनही 2 बॉल असतील अशी या गोलंदाज आशुतोष गायकवाडचे या ओव्हर मधले. ओहो आणखीन एक दमदार डॉट बॉल व्हाईट बॉल आणि नक्कीच पंचांनी थोडा सिग्नल दिला आमच्यापर्यंत आणि व्हाईट बॉलचा संघाचा श्री गणेशा होतय खातं खोलतय 1 या धावेने. नक्कीच लाईन चेक केली पंचांनी आणि नक्कीच लगेचच सिग्नल दिला व्हाईट बॉलचा. संघाचा श्री गणेशा होतय 1 या धावेने. आशुतोष गायकवाडची चर्चा करत होतं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आपल्या संघाने टाकलेला विश्वास गावाने टाकलेला विश्वास आणि कॅप्टनने टाकलेला विश्वास पुन्हा एकदा सातत्यात आणायचं काम
आशुतोष गायकवाड या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय. हो हो, यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी, जर आशुतोष गायकवाडची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. 2 विकेट आणि अजूनही मात्र कोणतंही आक्रमण त्याच्या गोलंदाजीवर इथे झालं नाहीये. शेवटचा बॉल असेल. पुढचा बेत येताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जी मात्र दिसू येते. गोलंदाज आशुतोष गायकवाड, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 बॉल टाकले. 5 बॉल मध्ये नक्कीच फक्त आणि फक्त वाईटच्या स्वरूपात 1 धाव खर्च करताना आपण पाहिली. शेवटचा बॉल असेल. 2 विकेट देखील कॅरी केल्यात आपल्या अकाउंट मध्ये. फुलटॉस बॉल, मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतो बॉलवर आणि कोणती चूक करत नाहीये. कॉटन बॉलची संधी निर्माण झाली होती आणि त्या संधीचं सोनं करताना आशुतोष गायकवाडला आपण पाहतोय. कमबॅक करायचा असेल तर प्रयत्न भरपूर करावे लागतील. मोठे आक्रमण करावे लागतील या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला इथे विचार केला तर चिंतेची बाब जी मात्र बनले. संकट आलंय. संकट मोचकची कामगिरी या मॅच मध्ये करेल का एखादा खेळाडू, ते मात्र डोंगरनाव्या संघासाठी. पण नक्कीच विचार केला. सलामीचा बॅटर जयेश अद्याप मैदानामध्ये आहे. ओहो, पहिलाच बॉल आणि नक्कीच पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्लिक केला. ते मात्र गोलंदाज भानुदास या नावाची चर्चा देखील आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेतली. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक थोडा बीड होताना त्यानंतर चांगलं बॅकअप देताना देखील आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाकडनं. आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी का होईना पण पुढे सरकताना आपण पाहतोय. 2 या आकड्यावर. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेला एक सिंगल. या मॅच मध्ये जर विचार केला डोंगरनाव्या संघाची तर चिंता वाढत चालली आहे. कारण की 34 धावांचं जे मात्र लक्ष होतं आणि नक्कीच त्याला पार त्याच्या पाठीमागे धावताना सध्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर आपण धावसंख्या पाहतोय. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 2 धावसंख्या आणि 3 विकेट देखील गमवताना पण पाहिल्या. आशुतोष गायकवाडने 3 विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केल्या. ओहो, ऑन साइडला केलायचा प्रयत्न. भानुदास आपल्या नावाचा बोलबाला या मैदानामध्ये येथे करताना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. गुड बॉलिंग, चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधलाय गोलंदाज भानुदासने. लोअर फुलटॉस ऑन साइडला फटका सजवलाय संघाचा श्री गणेशा. आणि नक्कीच षटकाराने आता पाहतोय आपण, कारण की अजूनही मोठा आक्रमण आला नव्हता. 2 धावाच्या मोबदल्यात धावसंख्या होती उभी आणि त्यानंतर खरोखर एक संघाचा श्री गणेश आपण पाहतोय आक्रमकतेच्या नुसार. आणि एक षटकाराला धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 8 या आकड्यावर आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल, नक्की थोडासा चेंज द फेस गतीमध्ये परिवर्तन केला आणि त्यानंतर एक आक्रमण जे मात्र पाहायला मिळालं अनुदाच्या गोलंदाजीवर. असे फटके येणं गरजेचं राहतील या मॅच मध्ये. सध्या विचार केला डोंगरनाव्या संघाकडनं तर बॅटर जयच्या बॅटमध्ये एक सिक्सर आलाय आणि नक्कीच पवनच्या बॅटमध्ये एक सिक्सर आलाय. नक्कीच विसरून चालणार नाहीये देवपिया संघाला. हो हो, चांगला बॉल. हेलिकॉप्टर खेळायचा इथे प्रयत्न केला होता बॅटाने. बॉलचा इथे संपर्क नाहीये. विचार केला तर हा बॉल देखील डॉट बॉल. कमबॅक या मॅच मध्ये करताना धीम्या गतीचा बॉल टाकला होता. फुलर लेनचा होता. संधी निर्माण केली होती आणि त्या संधीचं सोनं नक्कीच बॅटरने केलं. यावेळेस अपील केले पंचांकडे आणि नक्कीच खरं तर 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. थोडी फेकी खराब आली आणि 2च धावांवर इथे समाधान मानावं लागलं. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 34 धावांचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 10 या आकड्यावर. अजूनही विजयासाठी 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये शिरकाव करेल का तो म्हणजेच डोंगरनावा संघ. 6 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ असेल
हर्षवर्धन या नावाने मात्र त्याला ओळखलं जातं. 6 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. जर्सी नंबर 18. ओहो, इथे व्हाईट बॉल. अगल्या वेगळ्या स्टाईलने पंच देखील व्हाईट बॉलचा इशारा करताना आपण पाहतोय. चला आंबेगाव संघाचा कॅप्टन आणि बांगरपाडा संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा. यावेळेस दांडी गुल फर्निचर डिसमेट आणि नक्कीच आणखीन एक विकेट गमवताना तो मात्र डोंगरनाव्या संघ खूपच थोडासा इथे स्ट्रगल करताना पाहतो डोंगरनाव्या संघ. कारण की एक 34 धावांचा आव्हान चेस करताना त्याच्या पाठीमागे धावताना सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर 11 या धावसंख्येवर आपण पाहतोय. आता 5 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. एखादा चमत्कार एखादा नक्कीच करेल का? एखादा संकट मोचकची कामगिरी या मॅच मध्ये डोंगरनाबा संघचा एखादा खेळाडू करेल का? प्रश्नचिन्ह पडलाय. प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर नक्कीच या 5 बॉलवर नजर ठेवणं गरजेचं राहील. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. प्रयत्न भरपूर करावे लागतील. प्रत्येक बॉलवर अटॅक चढवणं गरजेचं राहील. ओहो, इथे पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक. फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे. एक विकेट किपर येतोय बॉलच्या खाली आणि कोणतीही चूक करत नाहीये. टिफलाय झेल आणि संपलाय खेळ. आल्या पावली परत जाताना आपण पाहतोय बॅटरला थोडीशी परिस्थिती नाजूक जी मात्र पाहायला मिळते सध्याच्या घडीला डोंगरनाव्या संघाची. जर एका अनुषंगाने विचार केला तर 34 धावांचं आव्हान होतं आणि त्याच्या पाठीमागे धावताना सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम म्हणजेच डोंगरनाव्या संघाची धावसंख्येचा विचार केला तर 11 या आकड्यावर आपण पाहतोय. नक्कीच थोडंसं इथे बॅकफुटवर तो मात्र डोंगरनाव्या संघ दिसतोय. थोडीशी खराब कामगिरी या मॅच मध्ये करताना पाहतोय तो मात्र डोंगरनाव्या संघाची. ओहो, पाहावं लागेल. हवेमध्ये बॉल होता. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आला तर आशुतोष गायकवाड बॉलच्या खाली पण झेल कलेक्ट करू शकला नाही. प्रयत्न भरपूर केले होते. शेवटच्या क्षणाला हा झेल सोडला गेला आणि पाहावं लागेल एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. ओहो, फटका दमदार. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो A1 क्वालिटीचा मॅक्झिमम पॉवरफुल सिक्सर. आता आवश्यकता असेल 2 बॉल आणि 16 धाव्यांची. ओहो, व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात अजून एक धाव अंकित होताना आपण पाहतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 2 बॉल 15 धावा. ओहो, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. भानुदास येतोय बॉलवर आणि नक्कीच कोणतीही चूक करत नाहीये. व्यवस्थितरित्या हा झेल कलेक्ट केलाय. वॉट झेल, अप्रतिम झेल. क्रिकेटचं सौंदर्य नेत्रदीपक भानुदास कडनं आपल्याला झेल टिफला गेलाय. आता 1 बॉल 15 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये नक्कीच पकड निर्माण केले फलंदाजी करणारी टीम म्हणजेच देवपिया संघाने. एक बॉल आणि 15 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. पकड निर्माण केले आणि यावेळेस इथे देवपिया संघाने विजय संपादन केलाय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी राहिली देवपिया संघाची आणि नक्कीच अशा पद्धतीने विचार केला तर इथे खरं तर विजय संपादन केलाय देवपिया संघाने. हार्डलक डोंगरनावे संघ. चांगला खेळ तुम्ही देखील केला आजच्या दिवसामध्ये आणि तुमचा सुद्धा कौतुक करावा लागेल आणि पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जसे देवपिया संघाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आंबेगाव संघाचे सर्व खेळाडू